Today we are going to start our textbook, that is my course book in English standard 10. That is unit number 1, and the first one is a poem. A teenager's teen, teenager. Two words are there. First is teen and another is age. What is meant by teenage? When we count first, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10, 11, 12. But after 12, we count like this: 13, 14, 15, 16, 17, 18, and 19. From 13 to 19. This period is called teenage. From age of 13 to age of 19. This period is called teenage. वयाच्या 13व्या वर्षापासून 19व्या वर्षाचा जो काळ आहे त्याला टीनेज म्हणतात. And the title of the poem is A Teenager's Prayer. Means who prays. जो प्रार्थना करत आहे, जो विनंती करत आहे, तो 13 ते 19 या वयोगटातला मुलगा आहे, मुलगी आहे. टीनेजर्स एका टीनेजरची प्रार्थना. काय प्रार्थना करत आहे? इट इज द पोएम इज ॲड्रेस टू द गॉड. देवाला उद्देशून ही कविता लिहिण्यात आली आणि तो काय मागत आहे ते आपल्याला या कवितेमध्ये पाहायचं. ॲट फर्स्ट वी should think about the questions given in warming up or in chit chat. Question number first is form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? Many times we have to take important decisions in our life. अनेकदा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला काहीतरी योग्य निर्णय घ्यायचा असतो, जो अतिशय महत्त्वाचा असतो. अतिशय महत्त्वाचा असतो. व्हॉट शुड वी डू? त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? देयर आर सो मेनी ऑप्शन्स व्हाईल गोइंग टू टेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन. जेव्हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपल्या पुढे अनेक पर्याय असतात. व्हॉट आर द ऑप्शन्स? When you have to take important decisions, what do you generally do? तुम्ही काय करता? And give a rating. There are A, B, C, D, E, and F. 6 options. Which option do you think is the best? Give that option number first. After that number second, third, fourth, fifth, and sixth. जो निर्णय तुम्हाला सर्वात योग्य वाटतो त्याला तुम्ही 1 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो 2 नंबरला योग्य वाटतो त्याला 2 नंबर द्यायचा आहे. 3 नंबरला योग्य वाटतो त्याला 3 नंबर द्यायचा. अशा प्रकारे आपल्याला रेटिंग द्यायचे. व्हॉट आर द ऑप्शन्स? ए इज कन्सल्ट पेरेंट एल्डर्स. पहिला जो ऑप्शन आपल्या समोर असतो कन्सल्ट, डिस्कस विथ आवर पेरेंट्स और एल्डर्स. आपल्या आईवडिलांशी, आपल्या पालकांशी, एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोलणे, त्याच्याशी चर्चा करणे, त्यांचा सल्ला घेणे. सेकंड ऑप्शन इज कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. द सेकंड ऑप्शन इज टू डिस्कस, टू कन्सल्ट और टू कॉन्टॅक्ट विथ युअर फ्रेंड्स. आपल्या मित्रांशी चर्चा करणे, मित्रांचा सल्ला घेणे. थर्ड ऑप्शन इज प्रे टू गॉड फॉर गायडन्स. डायरेक्टली प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाकडेच प्रार्थना करणे की मला योग्य मार्ग
दाखव. शो मी द राईट वे. शो मी द राईट पाथ. मला योग्य मार्ग दाखव अशी देवाकडे प्रार्थना करणे. नेक्स्ट इज थिंक डीपली इन सायलेन्स. स्वतः शांतपणे विचार करणे, निर्णय घेणे. ऑन युअर ओन बेसिस, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीला जे पटेल, परंतु अतिशय शांतपणे विचार करून निर्णय घे. नेक्स्ट ऑप्शन इज आस्क युअर टीचर फॉर हेल्प. आपल्या शिक्षकांशी चर्चा करणे, त्यांची मदत घेणे, त्यांच्याशी डिस्कस करणे, त्यांचा सल्ला घ्या. अँड लास्ट ऑप्शन इज टॉस द कॉइन टू दिस. टॉस करणे, टॉस. एक कॉइन घेणे, असं आपण खेळताना करतो ना, टॉस. ही साईड आली तर मी असा निर्णय घेईन, ती साईड आली तर मी तसा निर्णय घेईन. These are the 6 options. Which way you find the best, give it the number first. Which is the second best option, give it number 2. After that number 3, number 4, number 5, number 6. या 6 मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला अतिशय चांगल्या वाटतात, योग्य वाटतात, त्याला 1 नंबर द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा थोडा कमी महत्वाचा जो पर्याय आहे त्याला 2 नंबर द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण या सगळ्या ऑप्शनला रेटिंग द्यायचं. रेटिंग यू शुड डू इट ऑन युअर ओन बेसिस. तुम्ही स्वतः करायचं, तुम्ही स्वतः करायचं. कसं करायचं? आय थिंक माय ओन डिसिजन, माय ओन रेटिंग इज. माझं स्वतःचं रेटिंग काय असू शकेल? काही असू शकेल. इथं मी 1 देईल, तर 2 देईल, तर 3 देईल, ते 4 देईल, ते 5 देईल, तर 6 देईल. दिस इज ओनली फॉर एक्झाम्पल. हे फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं. हाऊ टू अटेम्प्ट दिस ॲक्टिव्हिटी. हे सोडवायचं आहे. 6च्या 6 पर्याय तुमच्या लक्षात आले असतील. त्यामध्ये तुम्हाला जो सर्वात महत्त्वाचा वाटतो त्याला 1 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो त्यापेक्षा थोडासा कमी महत्त्वाचा वाटतो त्याला 2 नंबर द्यायचा. अशा प्रकारे तुम्ही 6च्या 6 नंबर द्यायचे. In chit chat or warming up, there is question number 2. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing, object. अनेक कविता आपण पाहतो, अनेक पोएम्स अशा आपण पाहतो की ज्या अशा अदृश्य, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अदृश्य, गोष्टींना, वस्तूंना किंवा व्यक्तींना उद्देशून लिहिलेल्या असतात. Such a tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. When some lines or any poem addressed to any abstract thing, person or object, it creates a figure of speech. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार. आपल्या अभ्यासामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे जो आपल्याला पाहायचा आहे. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार जो आपल्याला पाहायचा आहे. And in this poem, one figure of speech is there, that is apostrophe. How apostrophe, figure of speech created? Apostrophe अलंकार कसा तयार होतो? When some lines or some poem is directly addressed to an abstract thing, person or an object. एखादी कविता किंवा काही त्या कवितेतल्या काही ओळी जेव्हा एखाद्या अदृश्य व्यक्तीला, वस्तूला उद्देशून लिहिलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी अपॉस्ट्रोफी अलंकार तयार होतो. एक डेथ
एक एक्झाम्पल पाहू. डेट. Here is thy sting. One line from a poem is there. Date. Where is thy sting? This line is addressed to this thing. कोणाला उद्देशून ही कविता ओढलेली. डेथ. डेथ. डेथ म्हणजे मृत्यू. मृत्यू ही एक कन्सेप्ट आहे, पण कशी आहे ती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. दिसतो नाही, दाखवता येते नाही. दिस इज द पेन. हे आपण दाखवू शकतो. बट व्हेअर इज डेथ? व्हॉट इज डेथ? हाऊ इज दॅट? दाखवता येते नाही, अदृश्य आहे. So this line is an example of figure of speech apostrophe. त्यामुळे ही ओळ म्हणजे apostrophe अलंकाराचे उदाहरण आहे. Many times we read किंवा मराठीमध्ये सुद्धा आपण असं म्हणतो, हे देवा मला वाचव. Where is God? Where is God? The God is also an abstract thing. देव ही सुद्धा एक अदृश्य अशी संकल्पना आहे. तुम्ही कधी पाहिलाय? कोणाला दिसलाय? की आपण आयडल्स पाहतो, मूर्त्या पाहतो, मंदिरं पाहतो. त्यामध्ये काय असतात? आयडल्स असतात, मूर्त्या असतात. बट एक्झॅक्ट एक्झिस्टन्स, द प्रेझेन्स ऑफ गॉड इज नो, कुठेही नाही. सो गॉड इज ऑल्सो अन ॲब्स्ट्रॅक्ट थिंग. ओ गॉड, ओ गॉड. अनेक कवितेमध्ये तुम्ही असं अशा लाईन पाहिल्या असतात, ओ गॉड. दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ apostrophe figure of speech. So in this poem also there are so many examples of this figure of speech. या अलंकाराचे अनेक उदाहरणं, अनेक ओळी आपल्या कवितेमध्ये आलेल्या आहेत. ती कविता समजून घेत असताना आपल्याला ती उदाहरणंही पाहिजेत आणि त्यासोबतच या फिगर ऑफ स्पीचचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सो वी विल सी द पोएम इन आवर नेक्स्ट. पुढच्या तासामध्ये आपण प्रत्यक्ष कविता पाहायला अभ्यासणार आहोत. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपलं पुस्तक, टेक्स्टबुक, वही आणि पेन आपल्या समोर घेऊन अभ्यासाला बसायचं. अंडरस्टँड?